नमस्कार मंडळी, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आम्ही जेव्हा गावाला येतो तर आम्ही आमच्या पाहुण्यांकडे राहतो। तर हे माझ्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं म्हणजे मामे भावाचं घर आहे। घर म्हणजे बंगलाच आहे। तर आम्ही कधी गावाला आलो की त्यांच्याकडे उतरतो। तर आता मी तुम्हाला त्यांचं हे बंगला दाखवते। खूप छान त्यांचं घर आहे। तर मग म्हटलं चला तुम्हाला दाखवूया। तर आम्ही आता चालून आलो। सकाळचे 7 वाजलेत। सकाळचं फार छान वाटतं गावाला। असा मोठा 6 गुंठाचा प्लॉट आहे। त्याच्यामध्ये त्यांनी हे घर बांधले आणि अशा शेड केलेले आहेत गाडी पार्किंग करण्यासाठी। इथे बाईक स्कूटी आहे आणि इकडे 4 व्हीलरसाठी। आणि असे बाहेरून असं घर त्यांचं दिसतं। आणि अशीच बाजूला विहीर पण आहे, त्यांची स्वतःची विहीर। आणि विहिरीला भरपूर असं पाणी। पक्ष्यांची बघा किलबिलाट ऐकायला येते। प्रसन्न वातावरण सकाळचं एकदम। बघा पाणी बघू शकता, भरपूर पाणी आहे। अशी नारळाची झाडं लावली आहेत त्यांनी। भरपूर नारळ पण आहे। तुम्हाला माहित नाही की आवाज येतो, मोरांचा आवाज येतो। अगदी इथपर्यंत त्यांच्या थोडं लांब आहे। आणि भरपूर अशी फुलझाडं पण त्यांनी लावलेली आहेत। अगदी सगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत त्यांच्याकडे। आणि जास्वंद तिथे वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत। सफेद जास्वंद आहे, लाल आहे, ऑरेंज आहे। हे ऑरेंज बघा फुलं। आणि आता फुलं काही काढली आहेत भाभींनी देवपूजेसाठी। भाभींना खूप आवड आहे फुलझाडांची। तुळशी बघा अगदी काळे, आपण कृष्ण तुळस बोलतो ना तशा आहेत। आणि त्यांचा हात माझ्या मिस्टरांवर पण फिरवलाय। त्यांना पण खूप फुलझाडं आवडतात। हे बघा फुलं आता पूजेसाठी काढून घेतलेत, फ्रेश फुलं घरची। आणि पारिजातकाचा तर सडाच पडलेला असतो। चला तर आपण आता घर दाखवते। आतमध्ये हे एंट्रन्स आहे, श्री स्वामी समर्थ निवास घराचं नाव। आणि आता आपण घरी प्रवेश करतोय। असा हा प्रशस्त असा हॉल आहे त्यांचा। 2 खिडक्या आहेत हॉलला पण, कारण मोठा हॉल आहे। हे देवाचं घर आहे। म्हणजे देवासाठी सेपरेट देवघरासाठी रूम आहे। आणि ते देवपूजा चालली आहे। आणि इथेच पुढे एक रूम आहे, ज्याला म्हणजे गेस्ट रूम म्हणता येईल याला। कारण कोणी गेस्ट आले की इथे ते राहतात। तर त्या म्हणजे गेस्टसाठी, पाहुण्यांसाठी खास त्याने हा रूम बनवलाय। आता आपण किचन बघूया। आता किचन पण त्यांचं खूप मोठं आहे किचन। इथे आहे डायनिंग टेबल आणि हे असं मोठं असं किचन। भरपूर जागा आहे किचनमध्ये सुद्धा। इथे पण बघा उजेड येतोय पूर्ण, लाईटची गरजच नाही। दिवसभर मस्त असा उजेड असतो। आणि इथून आतमध्ये गेलं की इथे परत 2 रूम आहेत। हा एक बेडरूम आहे आणि हा एक स्टोअर रूम आहे। आता ह्या किचन मधनं इथूनच बाहेर म्हणजे बाहेर पाठच्या साईडला जायला दरवाजा आहे। इथे बघा पाणी तापते चुलीवर। इकडे पण नारळाची झाडं लावलेली आहेत। बाकी फुलझाडं वगैरे आहेत। इथेच पारिजातकाचं झाड आहे। भरपूर अशी फुलं पडलेली असतात। आता कचरा काढून झालाय म्हणून। असं आहे इकडचं, म्हणजे पाठची साईड ही।
नारळ बघा किती लागलेत. आता आपण वर जाऊया. आता इथे वर आल्यावर इथे पण एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. वरती पण 3 रूम आहेत. खाली जसे 3 रूम आहेत तसे वरती 3 रूम आहेत आणि भरपूर अशी इकडे वरती स्पेस आहे. बाहेरचा लुक बघा कसा दिसतोय वरून. ते भरपूर असं म्हणजे कितीही पाहुणे आले तरी जागा अजिबात कमी पडणार नाही. एवढा मोठा बंगला आहे त्यांचा. इथे परत 2 रूम आहेत म्हणजे टोटल इथे पण 3 रूम आहेत. त्यांचं दुकान असल्यामुळे सामान असं ठेवायला पण जागा लागतेच ना, त्यामुळे मोठं घर बांधलं आहे त्यांनी. आणि आता आपण चाललो आहोत टेरेसवर. आता बघा वरून दाखवते तुम्हाला, असं दिसतंय घर खाली. आता आपण टेरेसवर बघा, मस्त एकदम थंड असं वातावरण सकाळचं. हे आहे टेरेसवरनं हा लुक दिसतो असा. उगवता सूर्य बघा आणि आजूबाजूचं वातावरण. सका आजूबाजूचा व्ह्यू बघा. आणि बघा भाभी अजूनही फुलंच काढतायत खाली. येतो एकदम. तर असं आहे यांचं गावचं घर. खूप छान. तुम्हाला जर तुम्ही कधी गावी असा मोठा बंगला बांधायचा जर विचार करत असाल तर तुम्हालाही हा व्हिडिओ बघून काही आयडिया येईल, त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. हावळा कसा ओरडतो. खूप छान वाटतं सकाळचं गावाला. एकदम प्रसन्न वातावरण. बाजूला त्यांच्या समोरच एक वखार आहे. बाकी आजूबाजूला काही घरं नाही आहेत, म्हणजे लांब लांब घरं आहेत. त्यामुळे एकदम शांत. फक्त त्या वखारीचा दिवसभर आवाज येत असतो. आणि मेन रोड अगदी एक 2 ते 3 मिनिटावर आहे. आवडला ना व्हिडिओ? आवडला चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला